चला चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाच स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. त्याच्यामुळे आता पोर्टल टीम आपण ड्रेस कोड मध्येच नाही आहेत, तर मग तुम्हाला पॅनल्टीला तर सामोरं जावंच लागेल. चला मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील दुसरी मॅच श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8 तुम्ही पाहताय. फार चांगली संकल्पना, फार चांगलं आयोजन. गेले 7 वर्ष या स्पर्धेने यशस्वीरित्या पार केले, कंप्लीट झाले आणि त्यानंतर 8व्या पर्वामध्ये आपण पाहता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. सोमजाई क्रिकेट संघ सावले आयोजित ही स्पर्धा. पोर्टल टीम आपला 12वा प्रतिनिधी आहे का नाहीये? ओके, पॅनल्टी तर तशी तुम्हाला 2 धावसंख्येची आहे, कारण की ज्या ड्रेस कोड पाहिल्यानंतरच समजलं की 11च प्लेयर असतील. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक षटक येते, पॉवर प्लेचा असेल. चला बॅट्समनची नावं सांगा. स्ट्रायकिंग हेडवरती स्ट्राईक वरती अक्षय आणि नॉन स्ट्राईक वरती जयदास. अक्षय आणि जयदासची सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज आपण पाहताय उजेफा. पहिलं षटक घेऊन आपण पाहताय उजेफा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. जास्त बाहेर निघाला बॉल, टर्न मिळाला बॉलला आणि तिथून मात्र एक्स्ट्राची धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव आली आहे आणि एक्स्ट्राच्या धावानं जर पाहायला गेलं तर अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करत असताना ते मात्र मांडवणे टीमचं. ऑन स्ट्राईक अक्षयला आपण पाहताय. जबरदस्त मॅच आणखीन एक पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर अशीच आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. अक्षयला असं वाटलं होतं पहिला बॉल अगदी पडून बाहेर निघाला होता, तसंच हा देखील बॉल बाहेर येईल, परंतु अगदी बॉल सरळच निघून गेला आणि तिथून मात्र तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विनर वर्सेस विनर ही नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. आता लाईन खऱ्या अर्थानं सापडली आहे. आता टप्पा देखील मिळालाय आणि मग तो जो टप्पा जर मिळालाय तर त्याच्यावरती सटीक लाईन आणि लेंथमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय बॉलिंग केली जाते. ती गोलंदाज उजेफ या गोलंदाजाकडून. उजेफचं पहिलं षटक, P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये हेच असतं की कमीत कमी धावा दिल्या तर मात्र उर्वरित षटकांमध्ये ते दबाव तो बनून राहतो. इथे मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज केलं जातंय. पकडले कॅच, कॉटन बोल्ड, मिळाली आहे विकेट. अक्षयला इथून परतावं लागेल. पहिले 2 बॉल अक्षयनं त्या ठिकाणी आपण पाहताय ते डॉट बॉलच खेळले होते आणि डॉट बॉल आल्यानंतर ते खऱ्या अर्थानं फलंदाजांवरती तो देखील दबावच असतो. तो दबाव इथून मात्र बाजूला सारायचा होता आणि तो दबाव बाजूला सारण्याच्या नादामध्ये अगदी स्वतःचे विकेट मात्र इथे देऊन बसला. धावसंख्या 2 आहे, परंतु ती देखील आपण पाहायला गेलं ना तर वाईटच्या साह्याने आलेल्या. एकच वाईट आलाय. हो, इथून आपण पाहताय आणखीन एक व्हाईट बॉल इथून पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धावा ज्या खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्याला भरपूर साऱ्या पाहायला मिळाल्या आणि आता मात्र सेकंड मॅच मध्ये देखील तेच चित्र इथून स्पष्ट होत आहे. कारण की इथून विकेट आली आहे, डॉट बॉल आले, तरी देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत ते उजेफ कडून. उजेफचा हा बॉल शॉर्टम पूल केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार.
चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोचेल ती मात्र 6 वरती. 6 धावा धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. 2 व्हाईट बॉल आले आणि त्याच्यानंतर आज चौकार. एकंदरीत धावसंख्या 6, विकेट 1 आली आणि बॉल देखील आपण पाहता इथून आतापर्यंत समाप्त झालेत ते मात्र 4. 4 बॉलमध्ये 6 धावा धावफलक्यावरती इथून आपण पाहताय. पोर्टल विपक्ष मांडवणे ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व आउटसाइड दी ऑफ स्टंप आणखीन एक व्हाईट बॉल. प्लॅन इथून स्पष्ट झालाय गोलंदाजाचा देखील. शरीरापासून दूर ठेवायचे आणि तिथून मात्र ते डॉट बॉलच टाकायचे, परंतु ते टाकत असताना इथून हे व्हाईट बॉल देखील पाहायला मिळतात. आणि ज्यावेळी व्हाईट बॉल येतात त्याच वेळी आपण पाहताय धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते. 7 वरती जाऊन पोहोचल्या. व लोवर फुलटॉस ऑन साईडला फक्त फ्लिक केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तिथून देखील आपण पाहायला गेलं तर फक्त एक सिंगलच पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं जर पाहायला गेलं तर आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल त्या 8 वरती. आता थोडीशी समजदारी दाखवली जाते जयदास आणि कैलास या 2 फलंदाजांकडून. दोघांच्याही नावामध्ये अगदी आपण पाहताय दास आणि लास आहे. मग शेवटपर्यंत थांबावंच लागेल. हो, इथे फटका चांगला आहे. मिड ऑफला क्लिअर केलाय. लॉंग ऑफ मधून बॉल सरळ चाललाय सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि इथून मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. स्टार्ट चांगला केला होता उजैफनं. 2 डॉट बॉल, त्यानंतर विकेट, परंतु त्याच्यानंतर टाकलेला तो व्हाईट बॉल, त्याच्यानंतर आलेला तो चौकार आणि मग मात्र शेवटच्या बॉलवरती देखील चौकारच पाहायला मिळाला. आणि एकंदरीत टीमची धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या मांडवणे टीमची आपण पाहताय ती मात्र 12. 1 बाद 12 ही सध्याची परिस्थिती, ही सध्याची स्थिती मैदानाच्या आतली आपल्याला पाहायला मिळते. ती बॅटिंग करत असताना मांडवणे टीमची. शांत क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये चालू आहे, परंतु जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला वारंवार खऱ्या अर्थाने ही रिक्वेस्ट केली जाते, ही सूचना केली जाते, ही कॉलिंग दिली जाते. तर तुम्ही देखील आता तेवढा वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 4 ओव्हरची मॅच, 20 मिनिटं तुमच्याकडे एक सत्रासाठी आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र कंप्लीट करायचे आहेत. दोनही आमचे ऑफिशियल पंच आपण पाहताय, अमर धुले आणि कैलास बांगारे जे मेन पंच आहेत. हो, इथे देखील आपण पाहताय पुढ्यातच टाकला होता, तिथून एक सिंगलच जाव पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 13 वरती. कैलासनं आता स्ट्राईक दिली आहे ती जयदासला. जयदास खऱ्या अर्थानं सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि एक बॉल त्याला शेवटच्या पहिल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल मिळाला होता, त्याच्यावरती त्याने तो चौकार मारला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. लेफ्टी बॉलर आहेत आणि राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आमिर, परंतु इथून देखील आपण पाहता वाईड झालाय. धावसंख्या इथून आपण पाहताय 14. हो, फुलटॉसच दिलाय आणि इथून मात्र स्लॅश केलाय त्याच्यावरती. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमा पार, चौकार. हो, फटका चांगला आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा फिल्डर आहे डीप मध्ये. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर इथून देखील एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर 19 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक आपण पाहता आमिर गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि 19 धावा धाव फलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट इथून सेट करायचं आहे, टार्गेट मात्र इथून बनवायचं आहे. एक मोठ्या टार्गेटकडे इथून तर पाहावंच लागेल आणि त्यासाठी केले जाणारे हे प्रयत्न. हो, यावेळी दूरवरून खेळत अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडनं बॉल जरूर सुटला होता, परंतु तिथे शॉर्ट थर्डमॅनला मात्र फिल्डर आहेत
धावसंख्या अगदी 19 वरती. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, इथून देखील चांगलाच बॉल टाकलाय. डॉट बॉल आपण पाहताय. दोन ओव्हरचा खेळ इथून समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलोय ते मात्र 19 धावा धावफलकावरती आल्यात. 19 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्या अमीरच्या. चांगली बॉलिंग केली अमीरनं आपण पाहताय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी बॉलिंग आपण पाहताय. हो, फटका इथून आपण पाहताय परंतु तिथे क्षेत्ररक्षक पाय थोडासा त्या ठिकाणी आपण पाहताय त्यांचा मुरगळल्यामुळे त्या बॉलपर्यंत ते पोहोचू शकले नाहीयेत. पाय थोडासा स्किड झाला आणि इथे मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23. जुबेर बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय. जुबेर हो, चांगला बॉल आउट साइड दी ऑफ स्टंप. ज्या वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना आउट साइड दी ऑफ स्टंप बॉल ठेवलेत त्यावेळी मात्र चांगलं रिझल्ट मिळालाय आणि चांगली बॉलिंग तिथून झाली आहे. हो, इथून देखील आपण पाहताय फुलर लेनचा बॉल ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर अगदी वेगानं धावत आलेत. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड झोन कडे. हो, पोहोचलेत. 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय जुबेर यांच्या या षटकातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 29. 2 चौकार, 1 दुहेरी, एकंदरीत 10 धावा 5 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक शेवटचा बॉल असेल जुबेर यांच्या या षटकातील. हो, इथे फटका ऑन साईडला खेळल्यात. गॅप शोधली आहे फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. पायाने बॉल आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग केली आहे. ज्यावेळी स्वतः पोहोचू शकत नाहीये पाय लवकर पोहोचेल मग पायाने बॉलला आतमध्ये ढकललं आणि तिथून मात्र टीमसाठी धावा वाचवल्या त्या 2. एकंदरीत बॅटिंग करणाऱ्या मांडवणी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. आता शेवटचा बॉल, शेवटचं षटक खऱ्या अर्थानं बाकी असेल. शेवटचं षटक इथून आपण पाहताय. शेवटच्या षटकामध्ये इथून आता कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर अशी आपण खेळवणार आहोत. आंबोट टीम आपले प्लेयर्स जर का कुठे गेले असतील तर एकत्रित करून ठेवा. जा जा.
हो स्लॅश केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय वेट करत होते, बॉल सरळ निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या टप्प्यावरती यायचं होतं परंतु पाठीमागे थांबले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 35. 35 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. अरमान गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्याच बॉलवरती आपण पाहता या ठिकाणी कैलास यांच्या बॅटमधून तो चौकार पाहायला मिळतोय. हो आणखीन एक शॉर्ट बॉल, परंतु यावेळी फिल्डर आहेत बरोबर त्यांच्या हातामध्ये. आणि इथून विकेट पाहायला मिळतीये. अर्ध्या क्रीच वरती बॉल होता, बरोबर प्लॅनिंग केलं होतं त्यांनी. यावेळी आपण पाहताय डीप मध्ये बरोबर पॉइंट आहे, तिथे मात्र शॉर्ट बॉल टाकला आणि त्यांच्या हातामध्ये हा सोपा झेल देऊन बसलेत. इथून विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय कैलास, नवीन फलंदाज आपण पाहतोय विजय मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती आता दाखल होतील. शेवटचं षटक चालू आहे आणि विजय मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल बाकी आहेत आणि आता इथून स्ट्राईक वरती आपल्याला विजय पाहायला मिळतील. हो शॉर्ट बॉल होता, हुक केलाय फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये. हो बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. इथून देखील चौकार आलाय. 4 धावा इथून पाहायला मिळतील. 4 धावा आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत टोटल टीमचे, सॉरी मांडवणे टीमचे, आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 39. बॅटिंग करते मांडवणे टीम. पहिल्या 17 मध्ये 39 धावा धावफलकावरती आहेत. हो आणखीन एक शॉर्ट बॉल, यावेळी फटका तर फसलाय, मिस टायमिंग बरोबर हातामध्ये, आणि आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये असं वाटलं होतं आक्रमण पाहायला मिळेल, मोठ्या धावा जमवल्या जातील, परंतु तिथे विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग चालू आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर, परंतु गोलंदाजाला इथे बराचसा ओरडा मिळतोय. आणि ज्याने तिथे विकेट मिळवल्यात, ज्या बॉलवरती विकेट्स मिळवल्यात त्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं तो ओरडा मिळवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. 4 बॉल इथून समाप्त झाले. 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि बाळा बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बाला. हो इथे एज लागली आहे. पाठीमागे थर्डमॅनला फिल्डर आहेत. एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता पुनश्च एकदा जे सलामीला गेले होते जयदास, ते स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथून शेवटचा बॉल असेल पहिल्या सत्रातील. टोटल टीमनं कमबॅक केला मागच्या 2 ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग केली आपण पाहताय आणि अगदी आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती आहेत. हो फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवला होता बॉल, परंतु तिथे फिल्डरनं कॅच ड्रॉप केली. सेकंड डाव घेताना मात्र कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल तरी मात्र 42, अर्थातच 42, आणि टार्गेट असेल ते 43चं. आणि 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे, म्हणजे ह्या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील, म्हणजे 44, 42 आणि 2, 44. टार्गेट असेल ते 45चं. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला या इकडे खेळाडू कक्ष आहे तुमच्यासाठी. पोर्टल टीम इथे तुम्हाला बसायचंय आणि इथूनच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर अशी आपण खेळवणार आहोत. यातील विनिंग टीम आणि आंबोट टीम या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत.
पहिल्या सत्रामध्ये धावा बनवत असताना मांडवणे टीमनं धावा बनवल्या त्या अगदी आपण पाहताय 42-42, परंतु 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल पोर्टल टीमला, त्याच्यामध्ये 2 धावा त्या ऍड होतील, म्हणजे एकंदरीत झाल्या 44-44 आणि टार्गेट असेल ते आता मात्र 45 धावसंख्येचं पोर्टल टीम आपल्या चला हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आली आहे विकेट. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय जुबेर इथून मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय गणेशनं ती विकेट मिळवली आहे. 24 बॉलमध्ये 45 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि ते 45 धावसंख्येचा टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती जुबेरची विकेट पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सीमाफ बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील 3ऱ्या क्रमांकावरती. लवकरच बॅटिंग आले सीमाफ यांच्याकडे देखील, कारण की पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय फलंदाज जुबेर मात्र बाद झाले. आता संपूर्ण जबाबदारी असेल इथून आता सीमाफ आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय उझेफ या 2 फलंदाजाकडे आता पार्टनरशिप इथून त्यांना बिल्डअप करावी लागेल. हो, इथून देखील आपण पाहताय बरोबर पायावरती बॉल अदलला, पंच सांगतायत इथे मिस करतात आणि तिथून मात्र एक लेग बाईटची धाव फलकावरती ऍड होईल. लेग बाईटची धाव फलकावरती ऍड होईल आणि धावफलक आता 1 वरती जाऊन पोहोचेल, म्हणजे 1 धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. मग सर इथे लाईव्हच्या माध्यमातून चेक करूया. आता जो बॉल डिलिव्हर्ड होईल तो चेक करण्यात येईल आणि याच्यानंतर सगळेच बॉल आपण चेक करूया. आणि इथून आपण पाहताय या बॉल आता खऱ्या अर्थानं टेक्निकल रूम मधनं चेक केला जाईल. आमचे 3रे पंच या ठिकाणी चेक करतील. चला सर, हा ओके बॉल चेक केला जाईल. प्रत्येक बॉल चेक केला जाईल. तसं आढळल्यास आणि इथून आपण पाहताय व्हाईट बॉल.
चांगला बॉल, चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून आपण पाहताय. धावसंख्या अगदी तिथेच स्थिरावली आहे, ती मात्र 2 वरती. 2 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. एक सिंगल आली आणि त्यानंतर एक वाईट. समोरच्या दिशेनं फोर्स केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपमध्ये बॉल निघालाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय हो पोहोचलेत. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. त्या अगदी आपण पाहताय 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 4 वरती. 1 ओव्हरचा खेळ, एक बॉलचा खेळ बाकी आहे. एक वाईड आला होता. धावसंख्या 4. हो इथे एज घेतली आणि फलंदाज बाद. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4. विकेट झाल्या 2. दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय. दोन्ही फलंदाज पाठीमागे आलेत. एक ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळालं. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून आता ओमकार आलेत गोलंदाजीसाठी. सेकंड ओव्हरमध्ये त्यांना तुम्ही पाहणार आहात. एका ओव्हरमध्ये 4 धावा देत 2 विकेट्स मिळवल्यात. टार्गेट 45 आहे. मोठा टार्गेट आहे आता. ते टार्गेट खऱ्या अर्थानं अगदी मोठं झालंय. हो इथे सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती ॲड होईल. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहायला गेलं तर धावफलक आता मात्र 5 वरती जाऊन पोहोचेल. 45चा पाठलाग करायचं म्हणजे सुरुवात देखील तशी होणं गरजेचं आहे. ती सुरुवात तुमची चांगलीच झाली पाहिजे. तो स्टार्ट तुम्हाला चांगला मिळाला पाहिजे. स्टार्ट जर का चांगला मिळाला तर मात्र तिथून धाबा येतात आणि धाबा आल्यानंतरचा जो दबाव आहे तो थोडासा कमी असतो. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. खांद्याचा भरपूर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज ओमकार. उंच पुरे गोलंदाज आहेत आणि बरोबर अगदी खांद्याचा वापर करत असताना जी विकेट आहे, जी विकेट आपण पाहताय त्याच्यावरती अगदी जो बॉल बाउन्स करतोय. हो आणखीन एक आपण पाहताय व्हाईट बॉल इथून पाहायला मिळेल. एक्स्ट्राची धाव इथून आपण पाहताय. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 6. 6 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. हो इथे स्ट्रोक चांगला खेळलाय परंतु फिल्डर आहेत. राहुलने पकडले कॅच. कोणतीही चुकी न करता मात्र चांगला कॅच कॅरी केला आणि इथून जर पाहायला गेलं तर विकेटच आले. आणखीन एक विकेट. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसरा फलंदाज बाद झालाय पोर्टल टीमच्या, मांडवणे टीमच्या अगेन्स्ट. नवीन फलंदाज अरमान आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रत्येक फलंदाजाला तो षटकार हवाय, प्रत्येक फलंदाजाला तो चौकार हवाय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे जर पाहायला गेले ना तर टीम इथून अगदी बॅकफुटवरती पाहायला मिळते.
हो, इथून देखील आपण पाहताय एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. सिंगलने खऱ्या अर्थानं आता धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं, परंतु हे गोलंदाजावरती पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला. सर हाच बॉल चेक करा ज्या बॉलवरती फलंदाजानं आक्षेप घेतलाय. सर नो बॉल आहे, थ्रो आहे. ओके सर. आता या सर एक सिंगल आली होती आणि 2 धावा पॅनल्टीच्या. 3 धावा घ्यायला लागतील. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला आणि गोलंदाजानं तो बॉल अगदी आपण पाहतोय थ्रो केला होता. म्हणजे आता ओमकार हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळणार नाही. पहिल्या गोलंदाजावरती देखील आक्षेप घेतला होता, परंतु तो अगदी क्लिअर चांगली बॉलिंग करत होता. परंतु आता आपण पाहताय ओमकारनं तो बॉल अगदी थ्रोच केला होता आणि तिथे मात्र तिसऱ्या पंचांनी लगेच तो डिसिजन दिला आणि तिथून मात्र गोलंदाजाला बाद केलं. आता इथून ओमकार आपल्याला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार नाही, कारण की स्पर्धेचा नियमच आहे थ्रो गोलंदाज हा मात्र बाद केला जातो आणि तेच काम आता इथे केलं. 3 धाबा ऍड होतील आणि 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती. हो, इथे फुलटॉस बॉल आहे, कन्वर्ट करू शकले नाहीयेत. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फ्रीट होता बॉल, त्याच्यामुळे जास्त काही फरक पडणारच नाही. 10 धावा धावफलकावरती. दहा धावा धावफलकावरती आहेत. 45 बनवायचे आहेत, आतापर्यंत 10 आल्यात. हो, इथून देखील आपण पाहता एज लागली आणि फलंदाज बाद. नवीन गोलंदाज आलाय ते षटक कंप्लीट करण्यासाठी, परंतु त्याने देखील चांगलीच बॉलिंग केली आहे. दहा धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील जर पाहिलं गेलं तर अजूनही हो ऑन साईडला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय डीपमध्ये, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील इथे कंप्लीटच झालाय. 2 धावा इथून कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. ते एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. धावसंख्या 12. 11 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत बनवल्यात. ते 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोर्टल टीमनं मोठे फटके फार अपेक्षित आहेत. ओ दांडी गुल, फलंदाज बाद, आणखीन एक विकेट.
बारा बॉलमध्ये 12 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही इथून पाहायला गेलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलमध्ये अजूनही किती धावा येतील आणि तो टार्गेट काय असेल आता हे देखील प्रति षटक तो टार्गेट काय ठेवलं जाईल हे पाहावं लागेल. कारण की आता प्लॅनिंग तर करावी लागणार आहे. 12 धावा आल्यात. 12 आल्यात म्हणजे अजूनही इथून पाहायला गेलं तर 33 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राहुल. समोर आपण पाहतोय नवीन फलंदाज. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, 13 धावा धाव फलकावरती. हो एज लागली आहे. फिल्डर आहेत. हो सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच कॅरी केली आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये हातातून बॉल निसटला होता परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये बरोबर हातामध्ये आलाय आणि आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज इथून जमीर देखील बाद होईल. एकंदरीत 6 विकेट आल्यात आतापर्यंत. टोटल टीम 6 विकेट्स आल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 13 आहे. बनवायच्या 45 आहेत. अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत ते मात्र 11. चांगला बॉल, अगदी एस्टर्नवरूनच बॉल निघून गेला. डॉट बॉल इथून आपण पाहताय. चला पोर्टल टीम आपला कर्णधार आपण इकडे व्यासपीठाकडे पाठवून ठेवा. सॉरी अंबोट. हो चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 7 आणि 8 क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आता त्यांच्याकडे ती जबाबदारी उरली आहे. इथून त्यांना त्या धावसंख्येपर्यंत पोचायचं आहे. त्यांचा प्रयत्न आता खऱ्या अर्थाने इथून पाहायला गेलं ना तर थोडासा लडखडताना पाहायला मिळतोय. कारण की बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र तसा पाहायला मिळत नाहीये. इथून आपण पाहते कव्हरमधून बॉल काढलाय. बॉल डीपमध्ये चाललाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील एवढा वेळ या दोनही बॅटरकडे आहे आणि तिथून 2 धावा आल्या. 2 धाब्यानं धावफलकात जाऊन पोहोचेल ते 15. 15 धावा धावफलकावरती अजूनही 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिला बॉल व्हाईट फेकला होता गोलंदाज राहुलनं परंतु त्यानंतर जी लाईन पकडले, जी लेंथ पकडले आणि त्याच्यानंतर मात्र चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचा बॉल बाकी आहे 3ऱ्या षटकातील आणि धावा इथून बनवायच्या आहेत त्या तब्बल 30. 7 बॉलमध्ये 30 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. डॉट बॉलच झालाय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15. 6 बॉल आणि आता 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल आणि 30 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. व्हाईट बॉल 6-29. 6 बॉल आणि अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. हो इथून देखील आपण पाहताय चांगलाच बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून आपण पाहताय.
हो, ऑन साईडला फटका. बऱ्याचशा कालावधीनंतरचा हा षटकार इथून पाहायला मिळतोय आणि षटकारानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 22 धावा धाव फलकावरती. आता गोलंदाजावरती पुनश्च ऑब्जेक्शन आलंय. आता बॉल इथून मात्र चेक केला जाईल. चला तिसरे पंच आता चेक करतायत डिसिजन आता इथून. सर थ्रो बॉल आहे, नो बॉल. धावसंख्या हा सर 2 रनची पॅनल्टी. हा डगआउट मधनं आवाज दिला तर आता तुम्हाला देखील पॅनल्टी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. हा आणखीन एक षटकार. मार्च मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारे हे 2 षटकार पाहायला मिळालेत आणि या 2 षटकारांना आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 30 वरती. आता इथून धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 15. 30 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता या षटकातील जर पाहायला गेलं ना तर फक्त 2 बॉल झालेत म्हणजे 4 बॉल मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, फुलटॉसच दिलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका लॉब केला. एक कंप्लीट झाली, दुसरीसाठी कॉल. हो, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 32 वरती. आता 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 13. 3 बॉल आणि कंपल्सरी 13 धावसंख्या बनवायची आहे. 3 बॉल 13 धावसंख्येची गरज. आता मात्र इथून प्रेशर अगदी दोन्ही टीमकडे सेम असेल कारण की आता मॅच बनली आहे. ते फटके खऱ्या अर्थानं सजवले फलंदाज निजामनं आणि मात्र मॅचमध्ये आणलंय. मग जर का निजामला अगदी लवकर बॅटिंग भेटली असती ना तर मात्र ही मॅच थोडीशी अगोदर किंवा या षटकामध्ये कमीत कमी धावा
आपल्याला पाहायला मिळाले असते. डॉट बॉल आला आता 2 मध्ये कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे आता गोलंदाजानं 2 लिगल बॉल टाकले आणि त्याच्यावरती जरी 2 षटकार आले तरी मात्र मॅच हो इथे स्ट्रोक चांगला खेळला समोरच्या दिशेनं. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचा बॉल बाकी आहे. औपचारिकता जिथे मॅचची शिल्लक होती, जिथे असं वाटलं होतं की मॅच आता सहजरित्या मांडवणी टीम जिंकतीये, परंतु तिथून जे निजामने षटकार मारले त्यानंतर पुनश्च एकदा अशा पल्लवीत झाल्या ना अशा प्रकारे मॅच जिंकली आहे ती मात्र मांडवणी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. पोर्टल चला आंबोट टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या.